वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात साहित्यिका आणि सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथील प्राध्यापिका संगीता अवचार यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. तर मैत्रिणींनो, मागच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण कैलासवासी सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथील प्राध्यापिका डॉक्टर संगीता देवयानी गोविंदराव अवचार यांच्याशी संवाद साधत होतो. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचं कार्य, त्यांचा प्रवास आपण जाणून घेत होतो. आजही ते आपल्या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्या साहित्यविषयक कार्याविषयी आणि सोबतच सामाजिक कार्याविषयी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो बोलूयात त्यांच्याशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. संगीता मॅडम, आपलं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. मॅडम, आपण कविता करता, त्रैभाषिक कवयित्री म्हणून आपली ओळख आहे. हो, अगदीच. आणि कवितांसोबत तुम्ही स्तंभलेखन सुद्धा करता, विविध वर्तमानपत्रातून वगैरे. तर त्याबद्दल काय सांगा? आता हा स्तंभलेखनाचा जो मुद्दा आहे तो माझा थोडासा जो सामाजिक भावना जी आहे माझी त्याच्यामधनं तो प्रत्यक्षात आलेला आहे, अवतरला आहे. एकतर माझं जे काम आहे म्हणजे माझ्या कवितांचं जर तुम्ही रिव्ह्यू घेतला तर तुम्हाला असं लक्षात येईल की त्यामध्ये माझी एक भूमिका आहे. आणि ती भूमिका आहे की एका भूमिकेला धरून मी लिहिते. त्याच्यामध्ये मानवतावाद आहे, त्याच्यामध्ये स्त्रीवाद आहे, त्याच्यामध्ये पर्यावरणाचं प्रेम आहे, पर्यावरणीय स्त्रीवाद आहे, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये इकोफेमिनिझम असं म्हणतो. आणि जेव्हा मी पीएचडीचा अभ्यास केला तेव्हा मग मी इकोफेमिनिझम माझा पीएचडीचा विषय आहे. विद्यावाचस्पतीसाठी मी पीएचडी साठी इकोफेमिनिझम हा विषय निवडला. इकोफेमिनिझम ज्याला आपण पर्यावरणीय स्त्रीवाद म्हणतो. आणि तिथून मला असं लक्षात आलं की पर्यावरणाचं सध्या खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. स्त्रियांना मिळणारी जी वागणूक आहे तिच्यामध्ये पण फारसा बदल झालेला नाहीये. जगभरामध्ये जे आहे ते पितृसत्ताक पद्धती आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. आणि थोडासा मानवाधिकार उल्लंघनाचा भाग जो आहे तो पण मला थोडासा जाणवला की काय होतंय की समाजामध्ये वंचित आणि पीडित घटक जे आहेत त्यामध्ये स्त्रिया प्रामुख्याने, स्त्रिया ह्या प्रामुख्याने वंचित आणि पीडित घटकामध्येच येतात. आणि जे काही इतर ज्याला काय म्हणूया की आपण इतर डिस्क्रिमिनेशन्स किंवा भेदाभेद जे आहेत, मग त्याच्यामध्ये जातीभेद असेल, धर्मभेद असेल किंवा जिओग्राफिकल इव्हन ज्या ह्या असतात, मर्यादा असतात, तर त्या असतील. त्याच्यामधनं मग हळूहळू मला असं लक्षात आलं की नाही, ह्या विषयांना आपण वाचा फोडायला हवी. बरोबर. समाजामध्ये याची गरज आहे. समाजात काही गोष्टी अशा होत आहेत की ज्या व्हायला नको आहेत. आणि आपण एक साहित्यिक असून आपल्यामध्ये ती प्रेरणा असून आपण केवळ मूग गिळून गप्प बसणं किंवा शांत राहणं हे परवडणारं नाही. आणि जे साहित्यिक या प्रकारे विचार करत नाहीत, केवळ साहित्यिक म्हणून लिहायचं असं मला भावत नाही, ही भावना माझी नाही. म्हणजे साहित्यिक आहेत आपण म्हणून लिहायचंय, मग आपण मोठमोठे प्रपोजल्स दाखल करायचे किंवा पुरस्कार मिळवायचे, ही भावना माझ्या मनामध्ये कुठेही दूर दूर पर्यंत नाही. मला एकच मला साध्य करायचं आहे, तो म्हणजे भावी पिढ्या ज्या आहेत त्या भावी पिढ्यांचं जे आयुष्य आहे ते सुसह्य व्हावं, ते सुसह्य करावं आपण. कारण काय होतंय, आपण पर्यावरणाचा एवढा ऱ्हास केलेला आहे की त्यामुळं आपलं पर्यावरण जे आहे ते आपल्या भावी पिढ्यांसाठी शिल्लक असेल की नाही, राहील की नाही, याची पण आज शाश्वती देता येत नाही. आपण पर्यावरणामध्ये एवढा आपण बदल घडवलेत, आपण एवढ्या अफरातफरी आपण करून ठेवल्यात माणूस नावाच्या प्राण्यानी की आपण स्वतःच आज त्याचे फळं भोगतोय. तरी पण आपण शहाणे होत नाहीयेत अजून. आणि म्हणून असं वाटतं मला की हे कुठेतरी अलार्म बेल आहे, ही कुठेतरी घंटा आहे, आपल्याला इशारा घंटा आहे की आपण सुधारायला हवं आहे. या भूमिकेतून मग मी स्तंभलेखन जे आहे वेगवेगळ्या विषयांवर, मग त्याच्यामध्ये सामाजिक, पर्यावरणीय आणि शैक्षणिक विषय, ते स्तंभलेखन मी सुरू केलं. म्हणजे एकंदरीतच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बऱ्याचदा असं होतं की साहित्य हे कल्पनाधिष्ठित असतं, पण कल्पनाधिष्ठित साहित्य रंजकतेसाठी योग्य आहे, पण सोबतच वास्तवाचं भान देखील खरे तर तिथे असायला हवं, ज्यामध्ये समाजापर्यंत एक काहीतरी चांगला संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा. तर असाच लिखाणाचा प्रयत्न तुमचा निश्चितच राहतो आहे. मॅडम, तुम्ही
त्रैभाषिक कवी म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. म्हणजे तुम्ही मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधनं सुद्धा कविता करतात. मराठी, आपण मराठी साहित्यिक आहात, मराठी विषयाचं तर लक्षात येऊन जातंय की आपल्याला मराठीची आवड आहे. पण हिंदी कविता लिखाणाकडे तुम्ही कशा वळाला? तर याचं श्रेय मला वाटतं माझे जे गुरुजन आहेत, मला ज्यांनी 5वी ते 10वी पर्यंत शिकवलेलं आहे त्यांच्याकडे जातं. कारण माझी ही जी भाषा विषयांची जी आवड आहे, मराठी असू द्यात किंवा हिंदी असू द्यात, गुण तर मला वाटतं थोडेसे असावेत माझ्यामध्ये ते सुरुवातीपासूनच. पण मराठी आणि हिंदीचे आमचे जे शिक्षक होते ते पण आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवायचे. त्यामुळे ती आवड निर्माण झाली आणि निर्माण झालेली आवड जी आहे ती पुढे टिकून राहिली. आणि आणखीन एक गोष्ट की तेव्हा घरी तर टीव्ही नसायचा, म्हणजे खूप लहान असताना आमच्या घरी टीव्ही नव्हताच. मग आजूबाजूला त्यावेळेला त्या काळामध्ये टीव्ही पाहायला जायचो, त्यामध्ये रामायण असायचं, वेगवेगळे सिरियल्स असायचे आणि ह्या न्यूज रीडर ज्या होत्या, वेगवेगळ्या न्यूज रीडर्स असायच्या, मग त्या मराठी असू द्यात, हिंदी असू द्यात किंवा इंग्रजीमधल्या, तर त्यांनी माझ्या मनावर एक गारुड घातलं होतं असं मला वाटतं. तर मी त्यांच्याकडे पाहून पाहून ह्या ज्या भाषा आहेत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी, ह्या भाषांची जी आवड माझी जी वाढली, वृद्धिंगत झाली, तर त्याचं श्रेय कुठंतरी ह्या उत्तमोत्तम निवेदिका होत्या आणि उत्तमोत्तम न्यूज रीडर्स होत्या आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून. तर तिथून मला असं लक्षात आलं की जस्ट आय हॅव टू डू इट. मला असं लक्षात आलं की मी हे करू शकते. मला हिंदी पण मला आवडतं आणि मला ते लिहायला जमतं आणि म्हणून तो हिंदी लिखाणाचा सुद्धा माझ्याकडे एक ओघानेच ते आलं. आणि लहान असताना प्रेमचंदन सारखे साहित्यिक वाचले होते, महादेवी वर्मांच्या कविता वाचल्या होत्या. पण त्यावेळेला असं ते खूप मोठे साहित्यिक आहेत असं वगैरे काही त्यावेळेला नाही जाणवलं. पण नंतर लक्षात आलं की अरे हे किती मोठे साहित्यिक लोक आहेत. प्रेमचंद वाचले, कुठे महादेवी वर्मा वाचल्या, कुठे इंग्रजीच्या आणि आमच्या बंगाली महाश्वेता देवी वाचल्या. मग हे वाचल्यानंतर असं लक्षात आलं की अरे मी हे करू शकते आणि ही माझी प्रेरणास्थानं आहेत. ह्यांच्याकडे पाहून कुठंतरी मला असं तो स्पार्क भेटला मला की आपण सुद्धा असं काम करू शकतो, आपण चांगलं लिहू शकतो. ह्या सगळ्यांनी काय केलेलं आहे, समाजातले जे व्यंग आहेत त्याच्यावर त्यांनी भाष्य करण्याचा आणि समाज सुधारणेचा प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. मग तिथून मला ह्या सगळ्या भाषांमध्ये लिहिण्याची जी उर्मी आहे ती जागृत झाली. वा, खूपच छान. तर मॅडम, हे झालं आपल्या कविता लिखाणाविषयी. तर आपण अनुवादक म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. मला वाटतं कवितांचा अनुवाद केलेला आहे, जसं की मराठी, इंग्रजी आणि हिंदी तिन्ही भाषेतील कविता आपण अनुवादित केलेल्या आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल? आता मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये चांगल्यापैकी गती असल्यामुळे मग अनुवाद सुद्धा मला आवडायला लागला. आणि मग छोट्या छोट्या काही कविता होत्या, काही कवींच्या ज्या जगप्रसिद्ध होत्या आणि त्या महत्वाच्या होत्या. मग त्या कवितांचा अनुवाद करता करता मला असं लक्षात आलं की अरे आय कॅन डू इट, मला हे पण जमतं, चांगल्यापैकी जमतं, मला असं लक्षात आलं. आणि मग सुरुवातीला लहानपणापासून काहीतरी छोटं मोठं करायची मी. थोडासा प्रयत्न असायचा की मला एखाद्या मराठी गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार, कुसुमाग्रजांच्या ओळी आवडल्या मला समजा, किंवा हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, असं मला कुठे आवडलं. तर मी उगीच मग काय करायचं, माझं इंग्रजी बऱ्यापैकी असल्यामुळे मी त्या इंग्रजीमध्ये त्याला कुठेतरी भाषांतरित करण्याचा प्रयत्न करायचे. अशा 4-4 ओळी मी लहान असताना कुठेतरी करून ठेवल्या होत्या. आणि जेव्हा मी थोडीशी मोठी झाले तर तेव्हा मग मला असं लक्षात आलं, मी जेव्हा लिहायला लागले तेव्हा मला असं लक्षात आलं की मी हे मराठीमधनं लिहिते ना, एक महत्वाचा विचार मी मराठी भाषेमधून मी लिहिला आहे. पण मला असं लक्षात आलं की मराठी ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. जरी आज ती वैश्विक भाषा आहे, सगळ्या विश्वामध्ये बोलली जाते, तरी मराठी ही महाराष्ट्रीय लोकांची भाषा आहे. आणि मग तो जो विचार मला जर संपूर्ण देशामध्ये पोहोचवायचा असेल किंवा इव्हन इंटरनॅशनल लेवलला जर पोहोचवायचा असेल तर मला भाषांतर करायला हवं. आणि म्हणून मग ते भाषांतर मराठी असेल तर हिंदीमध्ये, हिंदीचं इंग्रजीमध्ये और व्हाईस वर्सा, इंग्रजीचं मराठीमध्ये, हिंदीमध्ये, म्हणजे मी ह्या 3ही भाषांमध्ये मी कुठल्याही भाषेमधनं कुठल्याही भाषेमध्ये भाषांतर करायला सुरुवात केली. आणि त्याच्यातलं पहिलं माझं जे एक ठळक वैशिष्ट्य आणि यश असं म्हणता येईल, वैशिष्ट्यपूर्ण यश असं म्हणता येईल की मी आणि डॉक्टर राजेश गायकवाड सर म्हणून एक आहेत, ते मेडिसिनचे डॉक्टर आहेत ऍक्च्युअली. तर मग आम्ही दोघांनी असा विचार केला की नोबेल पुरस्कार विजेते जे कवी आहेत, नोबेलचे जे साहित्य निर्मिती आहे ती इंग्रजी आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये झालेली आहे. मग
ह्या साहित्यिकांच्या कवितांचा जर आपण आपल्या मातृभाषेसाठी, आपल्या मातृभाषेतील साहित्यिकांसाठी, मराठीच्या साहित्यिकांसाठी आणि मराठी रसिकांसाठी जर आपण अनुवाद केला मराठीमध्ये तर काय हरकत आहे, हा विचार मनामध्ये डोकावला. आणि मग आम्ही पहिल्या आमच्या भाषांतराच्या अनुवाद संग्रहामध्ये आम्ही 15 नोबेल कवी निवडले आणि त्या 15 नोबेल कवींच्या निवडक कवितांचा अनुवाद आम्ही मराठी भाषेमध्ये केलेला आहे. सुरुवात मग अनुवादाची अशी झालेली. बरं मॅडम, आता आपलं बरंचसं साहित्य प्रकाशित आहे, तर त्याविषयी आणि जे साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहे, जे आता भविष्यामध्ये वाचकांना वाचायला मिळणार आहे, तर या दोन्ही बद्दल थोडक्यात काय सांगा? हो, सांगेल नक्कीच. माझं जे साहित्य प्रकाशित झालेलं आहे त्यामध्ये मराठी काव्यसंग्रह आहेत, ज्यातला पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला शिंपल्यातील मोती आहे. आणि शिंपल्यातील मोती हे जे नाव आहे हे सजेस्टिव्ह शिंपल्यातील मोती नावाची एक कविता आहे त्यामध्ये, त्याच्यावरनं ते शिंपल्यातील मोती नाव मी घेतलेलं आहे. तो पहिला काव्यसंग्रह आहे. त्यानंतर दुसरा माझा मराठीचा जो काव्यसंग्रह आहे तो म्हणजे लहान मुलांसाठी, म्हणजे त्यात कमी कविता आहेत. लॉकडाऊनची ऐसी तैसी असं त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे. आणि नामवंत ज्येष्ठ साहित्यिका विजयाताई वाड, ज्यांना आपण सगळेच ओळखतो, डॉक्टर विजयाताई वाड. विजया वाड यांचा एक प्रोजेक्ट होता. त्यांनी त्यामध्ये असं ठरवलं होतं की लहान मुलांसाठी त्यांना साहित्यिकांकडून त्यांना पुस्तकं लिहून घ्यायची होती, काव्य लिहून घ्यायचं होतं. आणि त्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून मग लॉकडाऊनची ऐसी तैसी हा जो काव्यसंग्रह आहे तर तो मी लिहिलेला आहे, ज्यामध्ये की लहान मुलांच्या अनुषंगाने आणि लॉकडाऊन मध्ये लिहिलेला असल्यामुळे मग त्याला लॉकडाऊनची ऐसी तैसी हे शीर्षक दिलेलं आहे. त्यानंतर माझा जो काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे तो इंग्रजी काव्यसंग्रह आहे, कॅथार्सिस ऑफ अ केअरिंग सोल. आणि या काव्यसंग्रहाला काही विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सुद्धा त्याचे कौतुक केलेलं आहे, त्याची प्रशंसा केलेली आहे. तसे त्यांचे प्रशस्ती पत्र, अप्रिसिएशन लेटर सुद्धा त्यांनी मला पाठवलेले आहेत. हे इंग्रजीचा. त्यानंतर मग आता जो नेमकाच माझा एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे तो म्हणजे हिंदी भाषेमधला पहिला काव्यसंग्रह अग्निपरीक्षा त्याचं नाव आहे. आणि त्या हिंदी काव्यलेखनासाठी मी माझं टोपण नाव जे आहे अनुप्रिता हे नाव मी निवडलेलं आहे. हिंदी काव्यलेखन माझं अनुप्रिता या नावाने प्रकाशित होतं. याशिवाय मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमधनं 8 दिवसांना किंवा 15 दिवसांना अशा वेगवेगळ्या नियतकालिकांमधनं सुद्धा बऱ्याचशा कविता माझ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेमधल्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि होत राहतात ठराविक काळाने. छानच. तर मॅडम, हे झालं आपलं शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातल्या कार्याविषयी. तर थोडंसं आपण समाज कार्याविषयी सुद्धा आपल्या बोलूयात. तर समाज कार्याबद्दल आपण काय सांगा? हो, नक्कीच मला आवडेल सांगायला. समाजकार्यामध्ये एकतर प्रामुख्याने आहे की मी पर्यावरण जागृती ज्या ज्या पद्धतीने होईल मला ती मी करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यासाठी माझं लिखाण स्तंभलेखन तर सुरूच असतं, तो एक मार्ग आहे. दुसरं एक असं आहे की अखिल भारतीय ग्राहक पंचायत नावाची आपली एक नामवंत संघटना आहे. आणि ही अखिल भारतीय ग्राहक पंचायत जी आहे ती ग्राहकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत असते. मी या चळवळीशी जोडली गेलेली आहे. आणि सध्या मी देवगिरी प्रांताची पर्यावरण प्रमुख आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची. तसंच परभणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सुद्धा मी सदस्य आहे. आणि या भूमिकेतून आम्ही काय करत असतो, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्याला म्हणून ग्राहकांना ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरीचे प्रयत्न करत असतो. जसं आता माझा जो आयाम आहे तो पर्यावरण आयाम आहे, म्हणून मला आणखीन यामध्ये वाव मिळणार आहे की पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो थांबवण्यासाठी मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सुद्धा पर्यावरण संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा एक म्हणजे काय म्हणूया माझा मानस आहे आणि मी सुरुवात केलेली आहे तशी. तर हे माझं सामाजिक कार्य थोडक्यात आपल्यासमोर मांडलं. तर मॅडम, एक शेवटचा प्रश्न विचारते की एक गृहिणी, एक प्राचार्य आणि एक साहित्यिका म्हणून तिघांची सांगड घालत असताना निश्चितच तारेवरची कसरत होत असणार. मग अशा वेळी आपल्या कुटुंबाकडून आपल्याला कसा पाठिंबा मिळतो, विशेषतः आपल्या मुलांकडून? कारण मुलांना आई ही सतत आपल्या जवळ हवी असते. लहान मुलांना तर निश्चितच असते. मुलं मोठी झाली तर हे समजून घेतात की आपली आई चांगलंच काम करते, त्यामुळे ते स्वतःला समजावतात. पण तरी सुद्धा मग अशा वेळेस एक भावनिक घालमेल आपली होत असते. तर मग हे सगळं आपण कसं सांभाळता? अगदी बरोबर आहे, भावनिक घालमेल होत असते. आणि मला वाटतं साहजिकच ती या जगामधल्या प्रत्येक आईचीच होते. आणि ती भावनिक घालमेल मुले लहान असताना त्याचा जास्त आपल्याला अनुभव येतो. गृहिणी
तुमचा जॉब, तुमचे जे कर्तव्य आहे ते, आणि सामाजिक काम. तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मुले लहान होती तर त्यावेळेला मी ह्या सामाजिक कार्याचा फारसा विचार केलाच नाही. जोपर्यंत मुलांची 12वी होत नाही तोपर्यंत सामाजिक कार्य बाजूला ठेवलं होतं. पण नक्कीच की गृहिणी आणि जे कर्तव्य आहे, जे आपलं काम आहे, तर याच्यामध्ये थोडीशी घालमेल झाली. पण कुटुंबाचा जो आहे तो संपूर्ण पाठिंबा होता. माझे पती आणि माझ्या मुलांचं संपूर्ण सहकार्य, माझ्या आई वडिलांचा सतत पाठिंबा, माझ्या बंधूंचा सतत पाठिंबा, ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे चांगलं शक्य झालेलं आहे. कारण संपूर्ण एक सुसंस्कृत आणि सुशिक्षित कुटुंब असल्यामुळे या गोष्टींची फारशी अडचण नाही आली. मुले लहान असताना झाली घालमेल, पण त्यावेळेला म्हणजे घरच्या भक्कम पाठिंब्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. आणि माझा जो म्हणजे एक भर जो आहे तो नेहमीच सहजीवनावर आहे. त्यामुळे मी मुलांनाही आणि घरातही म्हणजे आम्ही सगळेजण सगळी कामं करतो. तर ह्या गोष्टीचा मला प्रामुख्याने फायदा झाला. आणि आज तर मुलं जेव्हा मोठी झालेली आहेत तर त्यांचाच उलट आपल्याला सपोर्ट मिळतो आणि त्यांचा खूप मोठं त्यांचं एक इन्स्पिरेशनही माझ्या मागे आज आहे मुलांचं. त्याचा मला आनंदच आहे. एकंदरीतच एक जिद्द आपल्यामधली आपल्याला शिक्षणात पुढे घेऊन आली आहे आणि आपण आपल्यातल्या साहित्यिकाला ओळखलात, त्या गुणामुळे आज एक छान अशी साहित्यिका तुमच्या मधनं निर्माण झाली आहे. आणि सोबतच समाजकार्य, तर हे तुम्ही तुमच्यामध्ये समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही समाजकार्यात सुद्धा आहात. तर एकंदरीतच तुम्ही तुमच्या स्वतःला ओळखलंय आणि त्या दृष्टीने पुढे चालत आहात तुम्ही. पण मग आपल्या काही मैत्रिणी आहेत म्हणजे त्यांच्याकडे बरेचसे गुण असतात आणि त्यांच्याकडे पण जिद्द असते काहीतरी करण्याची. तर अशा मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल, अगदी थोडक्यात सांगितलं? नक्कीच. अशा बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या आपल्या सहवासात येतात, आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि असं लक्षात येतं की अरे हिच्यामध्ये तर खूप गट्स आहेत, ही हे काम चांगलं करू शकेल. तर मग मी एक सुरुवात केली की ज्या म्हणजे मैत्रिणीमध्ये किंवा ज्या सखीमध्ये जो काही मला सद्गुण भावला तर मी अगदी फ्रँकली आणि सरळ सांगितलं की हे तू करू शकतेस आणि हे तू करायला हवंस. आणि ह्याच्या संदर्भात जर तुला काही अडचणी असतील, तुला काही जर मार्गदर्शन हवं असेल तर मला जेवढं शक्य होईल तेवढं तर मी करायला तयारच आहे. पण आणखीन तुला जर पुढचं मार्गदर्शन जर हवं असेल किंवा आणखीन खोलात जाऊन आपल्याला ह्याच्यावर विचार करायचा असेल तर आपण नक्कीच त्या क्षेत्रामधल्या एक्सपर्टकडे जाऊया, पण असं बसून राहू नकोस. तर असे अगदी असा मोलाचा सल्ला पुष्कळ मैत्रिणींना दिलेला आहे. आणि त्याचा परिपाक असा झालेला आहे की बऱ्याच ज्या स्त्रिया होत्या किंवा बऱ्याच ज्या सखी होत्या ज्या काही करत नव्हत्या, गट्स भरपूर होते, गुण भरपूर होते, सद्गुण होते, ज्या काही करायच्या नाही, तर त्यांनी आता हळूहळू हे सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे असं मला अभिमानाने सांगावं वाटतं. आणि हेच मी आमच्या विद्यार्थिनींना पण आम्ही इव्हन हेच सांगतो की रिकामं बसू नका, सतत काहीतरी करत राहा, सतत कार्यमग्न राहा. तर हे मग साध्य झालेलं आहे आणि ते सुरू आहे, हा प्रवास सुरू आहे. छानच. निश्चितच आपल्या सगळ्या मैत्रिणींनी आज तुम्हाला ऐकलेलं आहे आणि एक प्रेरणा तुमच्याकडून त्या घेतील जर त्यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी करण्याची जिद्द असेल आणि त्यांना पण असं वाटतंय की आपण आपल्या कलागुणांना समोर आणायला हवं. आपल्यामध्ये जे काही गुण आहेत, लिखाणाचे असू देत किंवा इतर संगीत क्षेत्रामध्ये असू देत, खेळामध्ये असू देत, आपल्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत आणि त्यांना वाटतंय की आपल्यामध्ये हे आहेत, तर त्यांनी निश्चितच आपल्यातले गुण ओळखावेत आणि त्यासाठी प्रयत्नही करावेत. तर संगीता मॅडम, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या सर्वच क्षेत्रातील कार्याविषयी जसं की शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील कार्याविषयी भरभरून अशा गप्पा मारल्या. सोबतच मागच्या भागामध्ये आपण तुमच्या बालपणाविषयी बोललो. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलताना. छान संवाद साधला गेल्यामुळे आमच्या मैत्रिणींना सुद्धा यामधनं छान अशी प्रेरणा मिळालीच असेल. आपण इथे येऊन आपला वेळ दिलात आणि सगळ्यांशी छान संवाद साधलात त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींच्या वतीने आणि आकाशवाणी परभणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. मैत्रिणींनो, आत्ताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत साहित्यिका आणि सौ कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी येथील प्राध्यापिका डॉक्टर संगीता अवचार यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकलात.